नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सौ वैशाली सुनील धनगर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील। Hello students, today we learn subject English Standard 2 4.1 The Squirrel, Unit 4. Today we learn the poem The Squirrel. In this poem we first listen, repeat and act. पहिल्यांदा तुम्ही कविता आपण ऐकणार आहात, मग रिपीट करायची आणि त्याप्रमाणे कृती सुद्धा सादर करायची आहे याच्यामध्ये। तर ही जी कविता आहे ती खारुताई, स्क्वेरल म्हणजे काय तर खारुताईच्या बद्दल आहे। तर पहिल्यांदा ती ऐका, खारुताईचे ती कशा प्रकारे झाडावर चढते, कशी ती खाली उतरते आणि तिचं खाणं वगैरे कसं आहे, तिची शेपटी कशी आहे, अशा प्रकारचे सगळे ही या कवितेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे। जसं तर आपण पहिल्यांदा ही कविता ऐकणार आहात, तर पहा, मग नंतर मी तुम्हाला चालीत म्हणून दाखवणार आहे। फ्रिस्की फ्रिस्की हिप्पीटी हॉप, अप ही गोज टू द ट्री टॉप, whirly twirly round and round, down he scampers to the ground, furly curly what a tail, tall as a feather, broad as a snail, where's his super in the shell, snappity crackety out it fell। तर अशा प्रकारे ही पोएम मी तुम्हाला पहिल्यांदा ऐकवली आहे। आता मी तुम्हाला ती कशा प्रकारे चालीत म्हणायची आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर पहा, आपण चालीमध्ये कशा प्रकारे ही कविता मी म्हणून दाखवते ते काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा ती रिपीट करायची आहे पुन्हा। फ्रिस्की फ्रिस्की हिप्पीटी हॉप, फ्रिस्की फ्रिस्की हिप्पीटी हॉप, up he goes to the tree top, up he goes to the tree top, whirly twirly round and round, whirly twirly round and round, down he scampers to the ground, down he scampers to the ground, furly curly what a tail, furly curly what a tail, tall as a feather, broad as a snail, tall as a feather, broad as a snail, where's his super in the shell, where's his super in the shell, snappity crackety out it fell, snappity crackety out it fell, snappity crackety out it fell। तर अशा प्रकारे ही कविता चालीत म्हणायची आणि कृतीयुक्त सुद्धा तुम्ही सादर करायची आहे कृतीद्वारा। तर ही अशी होती ही कविता द स्क्वेरल म्हणजे खारुताई। तर याच्याबद्दल आता आपण खाली जो तुमचा स्वाध्याय जो आहे होमवर्क सारखा आहे तर तो आपण पाहणार आहोत। लिसन अँड एनसर्कल द रायमिंग वर्ड्स, लिसन अँड एनसर्कल द रायमिंग वर्ड्स। आता रायमिंग म्हणजे एकसारखे त्याचा शेवट यमक जुळणारे शब्द आपण म्हणतो। तर जसा पहिला आपण शब्द मी सांगते आता, यूपी म्हणजे अप, हॉप, ट्री अँड टॉप। तर याच्यामध्ये पहा, हॉप आणि टॉप हे झाले रायमिंग वर्ड्स, एकसारखे त्याचा उच्चार असणारे ते शब्द। शेवट पहा, हॉप पी, टॉप पी, शेवटी पी आहे आणि मग त्याला काय करायचंय, त्याला त्या दोन जे शब्द आहेत त्याला आपल्याला अशा प्रकारे सर्कल करायचं, हॉपला सर्कल करायचं आणि टॉपला सुद्धा सर्कल करायचं आहे। मी अंडरलाईन इथं करून दाखवलेले आहे, तर मी याच्यासाठी करून दाखवले। तर आता पुन्हा अशा प्रकारे करा। त्याच्यानंतर पहा, BROAD ब्रॉड, ROUND राउंड, GROUND ग्राउंड आणि TALL, ब्रॉड, राउंड, ग्राउंड आणि टॉल। याच्यामध्ये राउंड आणि ग्राउंड हे जे दोन शब्द आहेत ते रायमिंग वर्ड्स आहेत, यमक जुळणारे म्हणजे शेवट पहा, राउंड डी, ग्राउंड डी। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ट्वर्ली, राउंड, वर्ली
अँड टॉप. तर याच्यामध्ये ट्वर्ली आणि व्हर्ली हे जे 2 शब्द आहेत ते रायमिंग वर्ड्स आहेत. त्याच्यानंतर आहे शेल, सुपर. सुपर म्हणजे त्याचं खाणं, तिचं खाणं. सुपर, स्नॅपिटी, अँड क्रॅकिटी. तर याच्यामध्ये स्नॅपिटी आणि क्रॅकिटी हे 2 जे आहेत वर्ड्स तर ते आहेत रायमिंग वर्ड्स. तर अशा प्रकारे पहा, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं गोल करून घ्यायचंय. अराउंड, ग्राउंड, त्याच्यानंतर ट्वर्ली, वर्ली अँड स्नॅपिटी अँड क्रॅकिटी. हे झाले तुमचे रायमिंग वर्ड्स. आता पुढे पहा, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर फाइंड 4 वर्ड्स दॅट एंड्स विथ वाय फ्रॉम द पोएम. आता ही कविता आहे, त्याच्यामध्ये पाहायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपल्याला असे 4 शब्द जे आहेत ते पाहायचे, जसे त्याचा शेवट वायनी होणार आहे. तर आता इथं तुम्हाला मी इथं पहिल्यांदा पुस्तकामध्ये खुणा करून देते पहा. फ्रिस्की वाय आहे. त्याच्यानंतर वर्ली, ट्वर्ली शेवटी वाय आलेला आहे. त्याच्यानंतर फर्ली, कर्ली वाय आहे पहा शेवटी. स्नॅपिटी आणि क्रॅकिटी. तर हे शब्द जे आहेत ते पूर्ण शब्द आपल्याला खाली लिहायचे. मी तुम्हाला लिहून दाखवते. एंड विथ वाय, फ्रिस्की, वर्ली, ट्वर्ली, फर्ली, कर्ली, स्नॅपिटी, क्रॅकिटी. तर हे सगळे जे आहेत ते त्याचा एंड कशाने झालेला आहे पहा, वायने झालेला आहे. आता आपला पुढचा जो आहे लिसन अँड रिपीट. लिसन अँड रिपीट. तर लिसन म्हणजे ऐका, अँड रिपीट म्हणजे मागे म्हणा. तर याच्यामध्ये पहिला शब्द आहे स्क्वेरल. SQUIRREL. स्क्वेरल. स्क्वेरल. स्क्वेरल म्हणजे काय, खारुताई. त्याच्यानंतर ग्राउंड. ग्राउंड म्हणजे काय, ग्राउंड म्हणजे जमीन. आपण इथं ग्राउंडचा अर्थ मैदान होतं, परंतु इथं आपल्याला जमीन घ्यायचं आहे. ग्राउंड म्हणजे जमीन किंवा मैदान. मैदान म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर फिदर. फिदर म्हणजे पीस. पंखाचा पीस वगैरे असतं, पंख, पीस त्याप्रमाणे. त्याच्यानंतर स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. शेल. शेल म्हणजे कवच. कवचाच असते शेल म्हणजे. आपण शंख शिंपले असते त्याला शेल म्हणतात, त्याचं कवच असते. त्याच्यानंतर ब्रॉड. ब्रॉड म्हणजे रुंद.
टेल म्हणजे शेपटी आणि कर्ली म्हणजे कुरळे केसाची, CURLY, कर्ली म्हणजे कुरळे. तर हे आपण हे शब्द पुन्हा रिपीट करूया. SQUIRREL, SQUIRREL, स्क्वेरल म्हणजे खारुताई, स्क्वेरल. त्याच्यानंतर GROUND, ग्राउंड म्हणजे जमीन किंवा मैदान. त्याच्यानंतर FEATHER, फिदर म्हणजे पंख किंवा पीस म्हणतात. स्नेल, SNAIL, स्नेल म्हणजे गोगलगाय. SHELL, शेल म्हणजे कवच. BROAD, ब्रॉड म्हणजे रुंद. TAIL, टेल म्हणजे शेपटी. आणि CURLY, कर्ली म्हणजे कुरळे. तर हे मी तुम्हाला शब्द वाचायला रिपीट करायला सांगितले. आता हे 4 लाईन मध्ये तुम्हाला लिहून काढायचे आहेत जसे शब्द. तर मी तुम्हाला लिहून दाखवते, पहा. तर पहा, नेक्स्ट जे आहे ते लिसन अँड रिपीट. आता हे जे शब्द आहेत ते आता 4 लाईन मध्ये तुम्हाला लिहून काढायचे आहेत. तर कसे पहा, पहिला शब्द आहे स्क्वेरल, SQUIRREL, हा असा शब्द तुम्हाला लिहून काढायचा आहे तुमच्या 4 लाईन मध्ये. स्क्वेरल हा शब्द आहे. त्याच्यानंतर ग्राउंड, GROUND, ग्राउंड म्हणजे मैदान किंवा जमीन म्हणतो. त्याच्यानंतर फिदर, FEATHER, फिदर म्हणजे पीस, पंख म्हणतात. स्नेल, SNAIL, स्नेल. शेल, SHELL, शेल. ब्रॉड, BROAD, TAIL, टेल, CURLY, कर्ली. पहा, स्क्वेरल, ग्राउंड, फिदर, स्नेल, शेल, ब्रॉड, टेल अँड कर्ली. तर अशा प्रकारे हे शब्द तुम्ही तुमच्या 4 लाईन मध्ये लिहून काढायचे आणि त्याचे उच्चार सुद्धा समजून घ्यायचे आहेत. कशा प्रकारे ते उच्चार केलेले आहेत. अशा प्रकारे लिसन अँड रिपीट आज आपण पाहिलं. आणि मला वाटतं ही पोएम सुद्धा मी चालीमध्ये ज्याप्रमाणे म्हटलेली आहे त्याप्रमाणेच तुम्ही ती म्हणायची सुद्धा आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ती म्हणताना आपोआपच तुमची ती पाठ होऊन जाईल. आणि छोटासा हा व्हिडिओ होता, पहा, द स्क्वेरलचा, खारुताईबद्दलचा. तर तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये तो शेअर करा. तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझ्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.